नमस्कार, मी प्रियंका नागरे. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक इम्पॉर्टंट माहिती पाहणार आहोत. इम्पॉर्टंट अपडेट आहे. जर स्वाधार योजनेअंतर्गत ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण तुम्ही आता सध्या अर्ज करू शकणार आहात. इथे मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता ही स्वाधार योजना कोणासाठी आहे, तर उद्दिष्ट काय असणार आहे, त्यानंतर अटी व शर्ती काय असणार आहे, आपण थोडक्यात पाहून घेऊया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही इयत्ता 10वी व 12वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्याकरिता या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकणार आहात. तरी ते अटी व शर्ती काय आहे, तर विद्यार्थी अनुजाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा, विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा, त्यानंतर विद्यार्थी इयत्ता 11वी 12वी नंतरचं उच्च शिक्षण घेणारा असावा, महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमीटर पर्यंतच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेशित असावा, त्यानंतर इयत्ता 12वी मध्ये विद्यार्थ्यांना किमान 50% तरी मार्क गुण असावे, इयत्ता 12वी नंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम या 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. या योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना 3% आरक्षण सुद्धा दिले जात आहे व त्यांना गुण जे टक्केवारी आहे ते 40% इतकी असणार आहे. तर या योजनेचा तुम्हाला लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर आपण संपूर्ण माहिती पाहून घेऊया. समाज कल्याण आयुक्तालय इथे GR आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. 28/11/2024 रोजी सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज दिनांक 16/12/2024 पर्यंत स्वीकारण्यास मुदतवाढ देण्याबाबत ते तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 16/12/2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात. अर्ज स्वीकारले जाणार आहेत हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी या पोर्टलवरती जी लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. तर या पोर्टलवरती ऑनलाईन करण्यात आलेले आहेत. याबाबत अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वीकारण्यात येत आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये काही अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरू आहेत. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना चालू सन 2024-25 या वर्षासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज दिनांक 30/11/2024 पर्यंत करण्यास मुदत देण्यात आलेली होती. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत आणि या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना अर्ज जे ऑनलाईन वेबसाईट आहे त्याद्वारे स्वीकारले जाणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, 16 डिसेंबर 2024 पर्यंत अजून 16 दिवस आहेत तुमच्याकडे. तुम्ही नक्कीच या अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. तरी ते समाज कल्याणला जे अर्ज भरल्यानंतर तुम्ही सबमिट करून द्यायचा आहे. जी मुदत दिलेली आहे सांगितलेली आहे बघा. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत आणि या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे आपोआप स्वाधार योजनेसाठी वर्ग होणार आहेत. अशा विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही हे सुद्धा सांगितलेले आहे. याबाबत सर्व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी आवश्यक ही कार्यवाही करावी असेही कळविण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे अतिशय आनंदाची बातमी आहे. तुमचे जर अर्ज भरायचे राहिले असतील तर 16 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा अर्ज भरावे. व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला तर नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून विद्यार्थी मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट व्हा. थँक्यू.